नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी बघा या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपली परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, कवी बी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? कवी बी विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे, नारायण मुरलीधर गुप्ते। बघा या कवीचं या ठिकाणी बी हे टोपण नाव आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, वि.वा. शिरवाडकर। बघा ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा काय विचारलाय, सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, यशवंतराव चव्हाण पहा सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक बघा चौथा काय विचारलाय, मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, यमुना पर्यटन। बघा मराठी भाषेमध्ये या ठिकाणी पहिली सामाजिक कादंबरी आहे। बघा यमुना पर्यटन, बघा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? तर बाबा पद्मनजी यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा काय विचारलाय पहा, रानकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रानकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल, ना.धो. महानोर। बघा यांना रानकवी असे म्हणतात, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6वा काय विचारलाय, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, हिंदू कादंबरी, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा पहा काय विचारलाय, खालीलपैकी आपल्याला पूर्णाभ्यास्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला पूर्णाभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, घर घर। बघा हा शब्द या ठिकाणी पूर्णाभ्यास शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, मराठी भाषा सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा सर्वसाधारणपणे कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर याचे योग्य उत्तर काय असेल, देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषा ही लिहिली जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा पहा काय विचारलाय, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10वा पहा काय विचारलाय, घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घर, बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी उत्तर आपलं काय असेल, बघा गेहे बघा या ठिकाणी योग्य आहे, आलं या ठिकाणी योग्य आहे, निकेतन या ठिकाणी योग्य आहे, म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी बघा हे सर्व शब्द घर या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा आपल्याकडे या ठिकाणी बघा महा-टी.ई.टी. परीक्षा आपल्याकडे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDP असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामाजिक शास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF हे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, बावळी मुद्रा देऊळ निद्रा। बघा अशा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे।
बघा मन पहा, बावळी मुद्रा देवळी निद्रा. मन आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचा अर्थ काय असेल? दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारलाय? पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? पुण्याहून, ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ऊनहून. तर हे पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? पुढीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सर्वनाम नसलेला. बघा सर्वनाम म्हणजे या ठिकाणी सर्वनाम माहीत आहे, नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. याचं उत्तर काय असेल? बघा माझा बघा या ठिकाणी शब्द सर्वनाम या ठिकाणी नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक चौथा पहा काय विचारलाय? राम आंबा खातो. वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. राम आंबा खातो. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. विषय क्रमांक बघा 5वा पहा काय विचारलाय? तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल? तर हे संकेत अर्थी. बघा तो असला त्यांच्याकडे थांबेल म्हणजे संकेत अर्थी वाक्य. बघा या वाक्याचा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा काय विचारलाय? लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? लघु. बघा लघु म्हणजे काय? लहान. लहानच्या विरुद्ध काय आला पाहिजे मग? मोठा. तर लघुच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आपलं मोठा विरुद्ध अर्थी शब्द राहील. विषय क्रमांक 7वा काय विचारलाय पहा? मला आयुष्याची फिकीर नाही. कोणत्या काळाचं वाक्य आहे? मला आयुष्याची फिकीर नाही. बघा हे वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8वा पहा काय विचारलाय? खालील वाक्यामध्ये अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. घोडा हा प्राणी जलद पळतो. बघा जलद या ठिकाणी अधोरेखित या ठिकाणी क्रियाविशेषण आहे, त्याचा या ठिकाणी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. जलद. बघा जलद या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवाचा या ठिकाणी प्रकार आहे. विषय क्रमांक 9वा पहा काय विचारलाय? डोळे या शब्दाचं वचन आपल्याला बदलायचं आहे. डोळे. डोळेचं वचन काय पाहिजे? डोळा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10वा पहा काय विचारलाय? कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कांचनचा समानार्थी शब्द. कांचन म्हणजे काय असतो? सोने असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11वा पहा काय विचारलाय? चहा पाणी हा या ठिकाणी शब्द आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? चहा पाणी हा शब्द. तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? चहा पाणी. बघा चहा पाणी हा शब्द समाहार द्वंद्व समास यांचे या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक 12वा पहा या ठिकाणी काय विचारलाय? चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? चांगुलपणा. भाववाचक नाम आहे का? विशेष नाम आहे का? सामान्य नाम आहे का? काय आहे? चांगुलपणा. बघा हे भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. विषय क्रमांक पुढचा काय झाला? मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये करतात? बघा आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. मराठी भाषेचे बघा लेखन देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे? कुसुमाग्रज बघा यांचं मूळ नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर. म्हणजे विवा शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचे या ठिकाणी मूळ नाव आहे. विषय क्रमांक 15वा काय विचारलाय? कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. राजू म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ, वायस म्हणजे कावळा असतो. म्हणजे या ठिकाणी वायस हा शब्द कमळचा समानार्थी शब्द नाही. सरोज म्हणजे कमळ. वायस या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्य आहे, या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आलं म्हणजे वाक्य कोणतं असतो? मिश्र वाक्य असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18वा काय विचारलाय? युद्धाला भिणारा. युद्धाला भिणारा म्हणजेच खालीलपैकी काय असतो? युद्धाला भिणारा त्याला काय म्हणतात? रणभीरू.
म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक, बघा झाकले माणिकचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. साधा पण सद्गुणी मनुष्य, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चढाई, बघा चढाईचा विरुद्ध शब्द कोणता आहे, बघा चढाई माघार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. समुद्र बघा शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर याचे योग्य उत्तर काय आला पाहिजे, अर्णव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अर्णव बघा हा शब्द समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 22 काय विचारलाय, 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे. 6वा बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. बघा 6वा कोणता आहे, क्रमवाचक संख्या विशेषण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी, बघा चरपट पंजरी म्हणजे काय असतो, वायफळ बडबड करणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्यांना वैधानिक नियम असे या ठिकाणी म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. मीठ भाकरी, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकार लिंग आहे, नपुंसक लिंग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 बघा काय विचारलंय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतात, त्यांना विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी कोणता बदल होय, त्यांना उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, आजकाल नंतर अगोदर, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत. आजकाल नंतर अगोदर, त्याचे योग्य उत्तर काय असेल, क्रिया विशेषण अव्यय, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा 29 काय विचारलाय, पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. पर्याप्त, बघा पर्याप्त योग्य समान शब्द कोणता, पुरेसा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, पक्षी या शब्दाचा अनेक वचन खालीलपैकी काय होईल. पक्षी, बघा पक्षीचा अनेक वचन काय होईल, पक्षी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय, त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका, बघा त्राटिकाचा याचा अर्थ काय असेल, जाग स्त्री, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, तेजी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तेजी, बघा बाजारामध्ये तेजी येणे, बाजारामध्ये तेजी येणे, तेजी, तेजी मंदी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उपजत या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. उपजत, बघा उपजत म्हणजे जन्मजात, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 3 काय विचारलाय, दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. दंत तालव्य, जग, चांदोबा, जेवण, झेल, बघा चांदोबा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो दंत तालव्य वर्ण या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. सामान्य नाम असतो, विशेष नाम असतो. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा कीर्ती विशेष नाम आहे, खुशी विशेष नाम आहे, गरीब, बघा या ठिकाणी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. वही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 सामान्य नाम असलेला शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय, खालीलपैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी, खेळणे, तळे, डबे, पातेले, अनेक वचनी शब्द कोणता आहे, तर डबे बघा हा शब्द या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, आख्यायिका या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होतो. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, आख्यायिका या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होतो, तर पुराण कथा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 काय विचारलाय, सर्वनामांना खालीलपैकी काय म्हणतात. सर्वनामांना
खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना प्रतिनामे या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक 8 बघा, हिरवीगार या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. हिरवीगार बघा, हिरवीगार बघा या शब्दाचं विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा, पररूप या ठिकाणी संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. पररूप संधीचं उदाहरण बघा, सांगेल या ठिकाणी शब्द पररूप संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक 10 पहा काय विचारलाय, मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. मंगल बघा, मंगल अमंगल म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, समशेर बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. समशेर बघा, समशेर म्हणजे काय असतो, भाला, कुऱ्हाड, तलवार, प्रख्यात. समशेर म्हणजे तलवार. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय पहा, ज्याला सीमा नाही त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. ज्याला सीमा नाही बघा, ज्याला सीमा नाही म्हणजे असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात. मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात. मोराच्या ओरडण्याला पहा के कराव या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा, अभ्यस्त शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अभ्यस्त शब्द, अभ्यास शब्द कोणता असतो, आंबट चिंबट बघा या ठिकाणी असा शब्द आहे. अभ्यास शब्द या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहे. बघा, खालीलपैकी परभाषीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे. परभाषीय शब्द दुसऱ्या भाषेमधून आलेला शब्दांना बघा परभाषीय शब्द असे म्हणतात. बघा, बक्षीस, भेटवस्तू, इनाम, दान. तेव्हा इनाम बघा हा शब्द या ठिकाणी परभाषीय शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, हा आंबा म्हणजे प्रत्यक्ष साखरच. या वाक्यामधलं उपमान आपल्याला ओळखायचं आहे. उपमान बघा, हा आंबा म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष साखरच. उपमान कोणत्या मग या वाक्यामधलं, साखर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. चोर भय या शब्दामधला समास आपल्याला ओळखायचा आहे. चोर भय बघा, चोर भय या ठिकाणी तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते अशा प्रकारचं वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. किंवा आलेल्या वाक्यामध्ये किंवा आलं म्हणजे या ठिकाणी संयुक्त वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुलांनी पालकांना घेऊन यावे अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे बघा, सकर्मक भाव या प्रकारचं वाक्य आहे. आसपास बघा, हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे. आसपास बघा, स्थलवाचक. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा पुढचा काय, दसपट रुपये विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. दसपट रुपये बघा, दसपट आवृत्तीवाचक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा का, भूतकाळामधल्या क्रिया कशा असतात. भूतकाळामधल्या क्रिया पहा कशा असतात, घडलेल्या असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, माणसाने इतरांचा द्वेष करू नये बघा, या ठिकाणी अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्य आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. माणसाने, ने एशी बघा, हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. माणसाने, ने एशी, ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. राजाने राजवाडा बांधला कोणत्या प्रकारचं प्रयोगाचं वाक्य आहे. राजाने राजवाडा बांधला कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. विषय क्रमांक 26 बघा, आभरण बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आभरण, आभरणचा बघा या ठिकाणी दागिना. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. आपला या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता. आपला बघा, आपला, आपलाचा विरुद्ध अर्थी परका. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा, प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय, गणेश एका वाघासारखे चालत होता. गणेश एका वाघासारखे चालत होता म्हणजे या ठिकाणी वाघाची या ठिकाणी उपमा दिलेली आहे म्हणजे उपमा अलंकार या ठिकाणी या वाक्यातला उपमा अलंकार आहे. विषय क्रमांक 29 पाठ चोरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाठ चोरणे म्हणजे कुचरपणा करणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. बघा, सूर्य मावळत आहे या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. सूर्य मावळत आहे वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला पूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. सूर्य मावळलेला असेन बघा, हे वाक्य पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे.
विसंगत या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंदाज, आग्रह, अनुमान, अटकळ. बघा अटकळ या ठिकाणी विसंगत या ठिकाणी असलेला तो बघा अटकळ तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आग्रह या ठिकाणी आपला विसंगत या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अनुनासिक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विचारलाय कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तत्सम आहेत, फारसी आहेत, अरबी आहेत, तद्भव आहेत. तर या प्रश्नाचं बघा उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महाटीईटी परीक्षा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा CDP असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा व मागील या ठिकाणी झालेले सर्व या ठिकाणी पेपर पण अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.